तुझ्या नावान आमकां घराणे घालचे पडटले जर तूं असली फालतू आणि बेजले स्टेटमेंट कळनासतना उलयता पळय ते करपाक लागलो जाल्यार कोण बसतले कोण फुडें वयतले ते मोजकेच लोक बसतले मात सपोर्ट करपाक सगळे जाण येतले. आता तूं आरची रिप्रेझेंट करता तुमचो आमदार आणि मनोज परब मागीर तुमचे आता न्यूली इलेक्टेड ZP मेंबर आहात ते फाल्यां येतले. ते रोहन काउंटेन सांगला आणि त्यांचं स्टेटमेंट दिला. सो केदाराक थोडे क्वेश्चन्स आहा माझे. तू म्हणटा की तुमकडे परमिशन सगळे इन्क्लुडिंग पंचायत लायसन तुमचे कडेन आसा. पंचायत लायसन 6 डिसेंबराक दिला. पण हे काम सगळ्यांक खबर आसा हे काम सप्टेंबराच्यान चालू आसा. सप्टेंबर ते 6 डिसेंबर पर्यंत तू ओग्गी कित्याक आसलो. केदारान एकूय शब्द कित्याक काडूं ना की आपलो डिपार्टमेंट आपलो टुरिझम मिनिस्टर आमकां इलिगल काम थंयसर करपाक लायता म्हणून. हो फर्स्ट क्वेश्चन. दुसरा क्वेश्चन, जे तुम्ही डॉक्युमेंट NOC दिला म्हणटा, एनवायरमेंटल क्लिअरन्स दिला म्हणटा, ट्री कटिंग NOC दिला म्हणटा, हेल्थाचे NOC दिला म्हणटा आणि बाकीचे NOC दिला म्हणटा, त्यो NOC पंचायतीक तुम्ही अजून कित्याक दिवंक ना. हो तुका दुसरा क्वेश्चन. तिसरो मेन क्वेश्चन, आता जे काम चलता आणि काल आमकां मामलेदारूय आणि तो कॉन्ट्रॅक्टर टर्नआउट मारतालो ते कन्स्ट्रक्शन लायसनाच्या आधाराचेर. आता कन्स्ट्रक्शन लायसन कशें दिला 6-12 डिसेंबराक कन्स्ट्रक्शन लायसन दिला. ते कशें दिला एज पर कोर्ट ऑर्डर. कोणाची कोर्ट ऑर्डर? BDOची आणि DOPची. BDOची ऑर्डर आसा ती 28 नोव्हेंबराक आसा आणि DOPची ऑर्डर आसा ती 5 डिसेंबराक आसा. या दोन्ही ऑर्डरीचे प्रमाणे पंचायतीन 6 तारीख कन्स्ट्रक्शन लायसन दिला. मग 7 तारीख डिस्ट्रिक्ट कोर्टान ऑर्डर पास केला की जो 28 नोव्हेंबरची ती BDOची ऑर्डर आसा आणि 5 डिसेंबराक ती DOPची ऑर्डर आसा ती एक्झिक्यूट करपाक मेळना. आणि हे साधे हे कायद्याची गणी कोणाकूय सांगत जाल्यार 10वीच्या भुरग्याक सांगत जाल्यार कळटलें की स्टे आसतना कन्स्ट्रक्शन लायसन दिवपाक मेळना. आणि जेन्ना तुमकां खबर आसा ओके 6 तारीख तुमकां कळोंक ना, 7 तारीख तुमकां कळ्ळें स्टे आसा म्हणून, 8 तारीख तुमकां कळ्ळें स्टे आसा म्हणून, तरी पूण तुमी हे काम कशें चालू करता. हो म्हाजो तिसरो प्रश्न आहा केदाराक सांगूंक सोदता. तुजे लास्ट नावान आसा. आमी 3 RR सांगलेले, एक रोहन कवटे, एक रुदास आणि एक राजेश कवटे. तर तुका इन्वॉल्व करपाक आमकां लायनाका. आमी घराणे घातलेले हे तिघांच्या नावान. तर तुझ्या नावान आमकां घराणे घालचे पडटले जर तू असली फालतू आणि बेजले स्टेटमेंट कळनासतना उलयता पळय ते करपाक लागलो जाल्यार. तर बेगीच्या बेगीन तुवें जी ऑर्डर आहा तेजेर कॉग्निजन्स घेवन हे काम स्टॉप करपाक जाय. आनी एक गजाल, पंचायतीन ऑलरेडी 1 ऑक्टोबराक स्टॉप नोटीस काडलेली आहा कामाक. या स्टॉप नोटीस काडलेले आसा कित्याक तेन्ना काम चालू आसलेले. सप्टेंबरान काम चालू आसलें. आमी सप्टेंबरान काम कंप्लेंट केली. 1 ऑक्टोबराक तेका स्टॉप नोटीस आसा. ती स्टॉप नोटीस केन्नाच वेकेट जावंक ना आणि भायर तेजे स्टे ऑर्डर येवंक ना स्टॉप नोटीसाचेर. तर ती स्टॉप नोटीस आसतना सुद्दां हे काम चालू आसा. हांव ती लायसन दिला ते दुसरें उलयता. मग स्टॉप नोटीस अजून आसा ती वॅलीड आसा. तेंच्यांनी ती चॅलेंज करूंक ना. सो हितूनसून कळटा की हे सरकार हे बेगीनच्या बेगीन हे काम करूंक सोदता. सो आमी जो आमचो काल अनाउन्समेंट केल्ले की कालच्यान आमचें तें महायुद्ध चालू जाता म्हणून काल आमकां सरपंच आनी सेक्रेटरी मेळोंक ना. आमी रावले थंयसर दीसभर रावले, आमकां तें मेळोंक ना. सो फाल्यांच्यान जो आमचो कितें आहा तो हंगर स्ट्रायक चालू जातलो आणि आमी प्रेशरायज करतले. कोर्टान आमचे विलेजर थोडे गेलात, तांकां रिस्ट्रिक्शन्स आहा, तांकां ते उलोवंक मेळना. ती बाजू कोर्टान झगडलेत. मात आमी चिमोलकार फाल्यांच्यान हंगर स्ट्रायकाक वयतले आणि ती हंगर स्ट्रायक आमी 4 तारखे पर्यंत स्ट्रेच करतले. 4 तारीख आमची व्हडली सभा जातली. त्याच्या नंतर आमी फुडले डिसिजन 8 तारखेर कितें डिसिजन येता त्या प्रमाणे आमी फुडलो डिसिजन घेतले. मग आमचो डिमांड आहा की हे बेगीनच्या बेगीन काम स्टॉप जावपाक जाय आणि पंचायतींनी ती NOC कन्स्ट्रक्शन लायसन्स दिला ते तांकां दिवपाक मेळना. ते कायद्याच्या भायर आसा. तेजेर स्टे ऑर्डर आसा ती रिवोक करपाक जाय. हो आमचो डिमांड आहा. पूण अजय ते आता सध्या तरी काम चालू झाले आणि तुम्ही म्हणता पळय की स्टे ऑर्डर असताना काम चालू झाले. लिगली कित्याक वचना तुम्ही? लिगली आहा तो सध्या आमी वचपाचे आसा. जी ऑलरेडी ज्या कन्स्ट्रक्शन लायसन्स जावन 23 तारखेच्यान काम जाता तें डॉक्युमेंट केलं. 23 तारखेच्यान पेपरासून फोटो घेतला, 24 तारखेचे घेतला आणि कालचे डॉक्युमेंट केला. आता सध्या कितें आहा वेकेशन बेंच चलता. सो म्हाका दिसता आमी सोमाराच्यान ते बसता अशें ऐकला. विकान 2 बसता आणि ते बॉम्बे बसतले चड करून ते व्हर्च्युअली घेतले. सो बाय मंडे पर्यंत आमी बिकॉज ऑफ वेकेशन आमी उरला ना. हेच्या पयलीं आमी ते घातलेले ऑलरेडी घातलेले. त्या म्हणतात तितले काम जातले. एकूच ऑथॉरिटी आहे इमिजिएटली स्टॉप करूंक शकता ती म्हटल्यार पंचायत. तांकांच रायट आहे की अजून पर्यंत पंचायतीन इन्स्पेक्शन करूंक ना. थंयसर स्टॉप नोटीस जी काडलेली ऑक्टोबरान ती अजून वॅलीड आहा. वेकेट करूंक ना. आणि ही अजून आमकां सांगलेलें तुमचें इन्स्पेक्शन करता म्हणटा. एकूच ऑथॉरिटी आहे पंचायत. तिका ऑफिशियली थंयसर वचपाक मेळटा. काल फ्लायिंग स्क्वॉडाक आमी आपयल्ले. फ्लायिंग स्क्वॉड येवंक ना. मामलेदार येयलो. तो मामलेदार लॉ एंड ऑर्डर सिच्युएशन क्रिएट करपाक येता. तो आमकां कितें म्हणटा तुमी खंय फॉल लँग्वेज यूज करता कितें म्हणटा आपल्याक. अरे तूं भितर आमकां आमच्या आवयचेर तो चीर हरण जाता आणि तूं म्हणटा आमकां धुतराष्ट्राच्या भाशेन कुड्डो जा आणि ते पळय म्हणून. ताका सांगलें आमी ते कुड्डो जावन पळोवची ना. आमचें कितें आहा तें महायुद्ध आमी फाल्यांच्यान चालू करतले. अजय अनेक प्रश्न तुमचे न्यूली इलेक्टेड ZP मेंबर आहा त्याचा व्हिडिओ व्हायरल जाता
दिस इज नॉट माय इशू याच्याबद्दल किती उलयतले ते कालूच आम्ही ऍक्च्युअली आन्सर दिलं की परत आन्सर दिवपाची गरज ना तिका जर तिचो इश्यू ना जाल्यार ती हांगा सरपंचाक घेवन आख्या चिमला आनी मिरचे कित्याक बोललेली आणि काल सुद्दां ती थोड्या देवळांनी नेली ती लुकोन येयल्ली ती अशें तिका लुकोनूच येवनी तिका जर खरेंच जर चिमोलकरांचे पडलेले असले जाल्यार ती हेचेर तिंका युनिटी मॉल जाय का नाका ते क्लियर करतले आता फाल्यां तुम्ही हे करता हांगा स्ट्रायक स्टार्ट करतले म्हणल्यार तर कितले लोक पासून तुम्ही एक्सपेक्ट करता फाल्यां मॅक्सिमम येतले आमी सगळ्यांक कॉल दिल्ले आसा मात कितें आहा थोडे जाणटे सिनियर सिटीजन तेंची आमकां केअर घेवची पडटले मात कोण आमचो जो मॉडॅलिटीज आहा ते फाल्यां तुमकां आमी सांगतले मात मॅक्सिमम लोक पूण तुमकां लोक येतले म्हणटा लोक येतले मॅक्सिमम लोक येतले आणि अजून आमी भायले जे एनजीओज आसा नाजाल्यार भायले जे विलेजर्स आसा जशें आमी वयतात तांकां सपोर्ट करपाक मागीर ट्रायबल तुम्ही ऑर्गनायझेशन सांगला न्हू महासभेक यो म्हणून महासभेक येवपाक तेजी आमची पॅरलल सांजची म्हणजे जे आमची हे जावन सांजचो आमचो तर हे जावन मागीर आमी इवनिंग सेशन आहा ते रॅलीज घेवन सगळे मशाली घेवन गांवांनी भोंवतले ते आमचे अवेअरनेस चालू आमी एक्सपेक्ट करता की मॅक्सिमम लोक येतले हांगा स्ट्रायकाक कोण बसतले कोण फुडें वयतले ते मोजकेच लोक बसतले मात सपोर्ट करपाक सगळे जाण येतले आता तूं आरजीक रिप्रेझेंट करता सो तुमचो आमदार आणि मनोज परब मागीर तुमचे आता न्यूली इलेक्टेड ZP मेंबर आहात ते फाल्यां येतले ते फाल्यां तांकां आमी अजून तसो अपील करूंक ना जर गरज आहा फाल्यां जर तांकां आमी आपयतले कित्याक सांग एवरी टायम हो असेंब्लीन आमचे गिरीश बोरकारान असेंब्लीन फर्स्ट आमदार तेणी काडलेलो आसा तेंच्यांनी ते क्वेश्चनींग घातलेले आनी डॉक्युमेंट जे आमकां थोडे मेळ्ळा ते एनवायरमेंट क्लियरन्स तेणी एरोकी खातीर लास्ट मिटींग जालो तो एकूच आमदार आसलो तो येयल्लो मागीर जेन्ना तेणी गरज काल सुद्दां तेणी कॉल केली येवपाक जाय जाल्यार आपूण येता म्हणून आमी सांगलें काल गरज नासली जेन्ना गरज जाय आमी आपयतले आनी फाल्यां जर गरज पडटा जशें लोकांचो डिमांड आमी सगळ्यांक आपयतले आता तुम्ही दुसऱ्या गावांनी लढाई घेता ते कोरबई गेलो तुमचा आमदार गेलो मागीर सिद्धाणा गेलो सिद्धरामपाने गेलो मागीर आणि दुसऱ्या स्वातंत्र्य गेलो तर ते लोक तुमकां ऑलरेडी काल आमचे स्टार्ट व्हिडिओज पण ऑलरेडी पाळ्याच्या लोकांनी कर्मच्या लोकांनी ऑलरेडी आमकां सपोर्ट दाखयलेलो आसा आणि फोन करून आमकां स्पेशली फेसबुकाचेर कमेंट बीन तेंच्यांनी सपोर्ट दाखयलेलो आसा आणि तेंच्यांनी फोन करून सांगलेलो आसा फॉर एक्झाम्पल पाल्यामचे आमचे ते तुषार बीन आसा ते हेड टीचर हांगसर ते आमचे कर्मचे भुवनेश्वर बीन आसा तेंच्यांनी आमकां ऑलरेडी कनेक्ट केला की हे लढाईन तुमकां जेन्ना गरज पडटली आमी येतली जेन्ना तांकां गरज पडला आयज गाकुवेत प्रेसिडेंट म्हणून तो थंयसर गेल्लो आसा आमी एज अ पॉलिटिकल पार्टी म्हणून गेल्ले आसा सो सगळ्या लोकांक आमी अपील करतले फाल्यां ट्रायबल तुमचे आता मेन इम्पॉर्टंट हा म्हणजे ट्रायबल ओके हे मेन इम्पॉर्टंट हा म्हणजे ट्रायबल बेल्ट आणि ट्रायबलाचे तुमची जायती ऑर्गनायझेशन आहा तेंचो हे कितें आहा व्यू कितें आहा ह्या बाबतींत कारण ट्रायबलाची जी ऑर्गनायझेशन्स आसा खुबशा आमची जी ट्रायबलाची जी ऑर्गनायझेशन आसा तांकां हांव रिप्रेझेंट करता आता ऑल गोवा जो आमचे गावडा कुंभी वेव जी सगळ्यात जुनी संघटना आसा हांगासर तेजो हांव अध्यक्ष आसा सो आमच्या ट्रायबलाक आमी हें आसा कॉल हेज्यान पयलीं दिल्लो आनी आतां हेज्यान फुडें बी आमी दितले कारण ज्या जाग्यार कितें अन्याय जाता थंयसर आमचो गाकुवेत म्हणटा तो पावता कळ्ळें न्ही जी आमची टीम आसा ती पावता आनी थंय आमी तांकां सगळ्या हितून म्हणजे कायद्याच्या दृश्टीन हेच्या दृश्टीन जे तांकां एसिस्टन्स जाय आसता ते आमी तांकां दिता सो दे आर ऑब्लायज टू अस कळ्ळें हितून म्हणजे 4 तारीख आमी पळयतलें कळ्ळें न्ही की सगळ्या हितूनच्यान हांगासर हें आसतलें कळ्ळें त्या बद्दल प्रश्न आणि बाबा अशें आयकून येयलें की रातचें काम चलता तेन्ना फ्लायंग स्क्वॉड येयनाय का अरे ते दिसाचे आपयले रातचे सोटेचे दिसाचे आपले ते दीस येवना आणि ते फ्लाईंग स्क्वॉड रिप्रेझेंट करता म्हणून तो छाती आपण वोट करून मामलेदार म्हणून येयल्लो त्याचे आमी हिस्ट्री काढला ते एवरी टायम तो लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन क्रिएट करपाक येता ऍक्च्युली पुलिसांक रिकमेंड हे करता कितें सॉल्यूट करता ते एवरी टायम येवन आमची स्थिती आहा ती कंट्रोलान करता मात हो येयल्लो पळय तो सिच्युएशन क्रिएट करपाक मुद्दम येता फ्लाईंग स्क्वॉड तो तेजी तेका काय रोलूच नासला थंयसर येवपाक सो तेका कितें करता तितलें करूं न्ही तुम्ही बरो प्रश्न केलो बरो प्रश्न कितें केलो राती कडेन हांगासर हेजें काम चालू आसता बरोबर हे थंडेचे दीस हेचो जो आवाज जो आसा हे पोकलीन आनी हे काडटा न्हू तो सकयल आमच्या गांवांत म्हाज्या घरा कडेन म्हाका आयकूंक येता म्हणजे हांगासर ह्या संबंद एका जर विचारशीत तुमी जर जायत रातचें कितकें नॉयज पोल्युशन जाता आसतलें हां ही आमच्या हेका कळना CMाक कळना हेका कळना कोणा पर्यटन मंत्र्याक कळना हां कोणाच्या तुमच्या लक्षान येना हां व्हडल्यो सगळ्यो आमी हेज्यो मरे बाता मारता मरे जो सगळो सायंटिफीक एप्रोच आसता हें आसता तें आसता हां हे त्रास जायना आणि हे फ्लायंग स्क्वॉड अथवा मामलेदार आणि कितें आमकां हें करता मरे तुमी कितें फक्त नॉयज पोल्युशन फक्त मायक लावनूच जाता हय दीस इज नॉट हें नॉयज पोल्युशन सांगा विचारा तांकां तो प्रश्न हांव विचारता हां समज रात बरोबर नमस्कार गोंयकारांनो हांव हेना ग्रेशियस पयले स्वतेर म्हाका खूब दूख दिसता कारण एक BDC कन्व्हेनर जावन आयज कसलो फायदो म्हाजो ही कमिटीज आमी पळय जे पंचायतीन हाडटा ते फकत नांवांक त्याचो उपयोग कांयच ना दुसरें जेन्ना हांव बायोडायवर्सिटीचे मेंबर आसले तेन्ना आमकां व्हडली बातां सांगताले की झाडां पर्यावरण सगळें हें सांबाळूंक जाय आमचे तळे सांबाळूंक जाय जाल्यार हे आमचे तळे आसा ते हे गव्हर्मेंट सांबाळटा जाय हो व्हडलो प्रश्न जावन आसा कारण आमी कितें मागता आमी हांगा आमच्या गांवा खातीर एक हेल्थ सेंटर सारकें ना तुमी येयशी एक टिटॅनस इंजेक्शन मेळना हे लॉजेची खबर जे हेल्थ सेंटर आमचे जे चिमलान आसा ते एक भाड्याच्या रुमान आसा
एक भाड्याच्या शॉपान आसा आमकां बाजार ना आमच्या बायलो जे कल्टिवेट करता जे आपल्या शेतांनी ते विकपाक तांकां जागो ना तांकां रस्त्यार रावन विकचें पडटा जाल्यार वन नेशन वन प्रॉडक्ट हे कोणाक बाबा काजिनो विच इज थिंगा गॅमलिंग चलता थिंगा परमिशन नासतना जे हे वन नेशन वन प्रॉडक्ट कोणाक हे आमच्या शेतकारांक बाबांक फायदो आहा तातून तुम्ही सगळ्या गांवचे मारवाडी हाडून हिंगा मोडटले आणि 17 मजलीची बिल्डिंग तुम्ही काडटले जाल्यार त्याची सेफ्टी आणि सिवेट खंय वयतली हे आमचे कन्सर्न जावन आसा वी आर नॉट ऑब्जेक्टिंग बट वी आर ऑब्जेक्टिंग टू द प्लेस वेर इट इज कमिंग आमकां पयले सुवातेक आमकां बेजीक नेसेसिटीज ना चिमोलकारांक फाटल्या दिसांनी तुम्ही पळय हिंगा जे मातशे लागीं नॉट इवन 1 किलोमीटर पीपल आर सफरिंग फॉर ड्रिंकिंग वॉटर and people know that I have lodged a complaint against the borewell. I had to go to the High Court. Government is sleeping, the WRD is sleeping. And to preserve this, they want to construct this Unity Mall. On what basis? When Chimbel people has no basic facilities. If you come along with me, see the garbage plant, see the MRF plant there, see the heap, it has become Sonsoro. If this garbage cannot be tackled, will this garbage be tackled by the Panchayat? I appeal to the government. Please do not take us granted. We the villagers will do or die. We will protest against this. We don't want such constructions to come up here. These are the aquifers. Can you repair it back? The things that have been destroyed over there. It is hard to see this. But the government has become blind. I appeal to the whole of people of Goa to please come and support us to stop this construction. Or else Chimbel is gone to the migrants. That's all. अनेक प्रश्न आपण मॅडम